आपण हवेचा दाब या धड्यामध्ये प्रवेश करतोय. त्याच्या पुढील विभागात आपण अभ्यास आता करणार आहोत. चला तर मग. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काय काय बघितलं की थोडासा त्याचा आपण आढावा घेऊया. संपूर्णपणे स्पष्टीकरण आपण बघितलं. हवा, की हवा जागा कशी व्यापते, त्याच्यानंतर पृथ्वीच्या भूपृष्ठावर तिचं कशी पसरते, त्याच्यासाठी आपण कृत्या पण बघितल्या, काही प्रयोग पण बघितले. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचंय की या हवेच्या दाबाचे परिणाम काय काय होतात. चला तर मग. तर काय होतं, तर वाऱ्याची निर्मिती होते. जिथे बघा, कुठल्याही गोष्टीवर जर आपण दाब दिला तर ती वस्तू बाहेर येण्याचा संपूर्णपणे प्रयत्न करते, बरोबर आहे. आणि बाहेर येण्याच्या प्रयत्नामध्ये असताना ती खूप जोरात बाहेर येते. तर आता इथे आपण कुणाचा विषय चालू आहे, आपल्या हवेचा. तर हवा ही कुठं ना कुठं तरी वाऱ्याशी तर जोडलेलीच आहे. त्याच्यामुळं जिथं जिथं हवेचा दाब येणार आहे तिथं तिथं काय होतं, वाऱ्याची निर्मिती होते. आता वाऱ्याची निर्मिती बरोबरच वादळ सुद्धा निर्माण होतात. कारण इथे पण दाब हा त्या हवेवर आला की सोसाट्याची वादळ सुटतात. म्हणजे मग आणि वादळ आली की साहजिक त्याच्यानंतरचा परिणाम काय असतो, तो असतो पावसाचा. त्याच्यामुळं अशी पावसाची सुद्धा निर्मिती या हवेच्या दाबामुळं होते. त्याच्यानंतर आपण बघूया की आपल्या उपक्रमात असं लिहिलं गेलेलं आहे, आपल्या उपक्रमात, की हवेच्या दाबाचा श्वसन क्रियेवर परिणाम होतो. आता हे तर आपलं दैनंदिन जीवनातलं उदाहरण आहे, की आपण जर आपल्या खोलीमध्ये बसलो आणि सगळ्या खिडक्या आणि दरवाजे लावले, तर आपण आपल्या ज्या खोलीमध्ये बसलेलो असतो, थोड्या वेळाने आपल्याला श्वसनासाठी, श्वास घेण्यासाठी त्रास व्हायला लागतो. कारण संपूर्णपणे एक प्रकारचा दाब येतो त्या खोलीवर आणि आतमध्ये हवा सगळी कोंडली जाते. त्याचा परिणाम काय होतो, की आपल्याला थोडासा असा असा थोडासा दम लागतो. आपण दम टाकायला लागतो, बरोबर आहे. आणि त्या दम टाकण्याबरोबर म्हणजे काय, आपल्या श्वसन क्रियेवर त्याच्यावर परिणाम होतो. आपल्याला व्यवस्थित श्वासोश्वास घेता येत नाही. याचाच अर्थ काय, तर हवेचा दाब जर आपण जास्त अगदी दाबून जर धरला तर त्याच्यावरती हे सगळे परिणाम होतात. आलं लक्षात व्यवस्थित? बरोबर समजलं? चला पुढे जाऊया. आता आपण बघणार आहोत की समदाब रेषा. आता काय असते ही, तर समान हवेचा दाब असलेली ठिकाणं लक्षात घ्या. समान हवेचा दाब एकसारखा हवेचा दाब ज्या ज्या ठिकाणी आहे नकाशावर ती जोडलेली गेलेली आहे त्या रेषेने, त्या रेषेला समदाब रेषा असं म्हणतात. आलं लक्षात? आता आपण त्याच्यासाठी आपला नकाशा बघायला जातच आहोत. चला तर. हा बघा आपला नकाशा. सर्व काही इथे आपल्याला दिसतंय. जो नकाशामध्ये निळ्या रंगाने आच्छादित केलेला भाग आहे ते म्हणजे पाणी. आणि जे असं फिक्कट अशा रंगामध्ये रंग केलेला आहे तो म्हणजे जमिनीचा भाग. तर तिथं तिथं काही काही देश दाखवलेले आहेत, जसे की उत्तर अमेरिका, आशिया, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया अशा रीतीची देश आहेत. आणि त्याच्या आजूबाजूला हे असे अशा रेषा काढलेल्या दिसतंय. हा चला, तर तेच हवेचं कशा प्रकारे सगळा जाळं पसरलेलं आहे ते इथं दिसत आहे. बघितलं? झालं निरीक्षण? चला पुढे जाऊया. आता ही हवा कशा रीतीने मापली जाते किंवा कशा रीतीने मोजली जाते, तर त्याच्यासाठी हवा दाब मापक नावाचं एक तबकडी आहे. हे दिसते तुम्हाला उजव्या बाजूला, त्याचं चित्र आपण दिलेलं आहे. तर हवेचा दाब हा कशाने मोजला जातो, मिलीबार या एककात मोजला जातो, बरोबर. आणि हे त्याच्यासाठी उपकरण आहे, हवा दाब मापक हे उपकरण आहे. तसंच पृथ्वी पृष्ठाजवळ हवेच्या दाबाची नोंद
याच उपकरणाद्वारे मोजली जाते. म्हणजे शास्त्रज्ञांनी ह्याच तबकडीला हवेचा दाब मोजण्यासाठी नियुक्त केलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे हवेचा दाब मोजला जातो. आला आता लक्षात संपूर्णपणे हा धडा कशा रीतीने हवा जागा व्यापते, कशा कशा रीतीने तिचे परिणाम असतात, कशाने ते मोजलं जातं तिचं दाब. समजलं आता? चला तर आता पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये आपले प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम. हवा दाब मापक कशाला म्हणतात, त्याच्यानंतर हवेच्या दाबाचे परिणाम हे तुम्हाला लिहायचे. त्याच्यानंतर समदाब रेषा हे कशाला म्हणतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तर अर्थात तुम्हालाच लिहायची आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात जाऊया. चला.